विठ्ठला पांडुरंगा. शीतल, हे शीतल. काय ग जीजी? ती नाही घरात. जेडे एवढी फुलं ठेवू देवा पुढं. आणि सकाळ सकाळी शीतल कुठे गेली ग? ती यास्मिनकडे गेली. का ग? काय काम होतं का? नाही, मला सांग की, मी बी असते इथंच. हा, पण तुला दिसत नाही ती गोष्ट वेगळी आहे. हे बाई माझी, उगच काय तर सकाळच्या पारी नका बोलूस. आता हिनं काय काम काढलं यास्मीकडं? मला काय माहित तेव्हा? ती तिकडे गेली तेवढं सांगितलं तेच बघा, नाही तर तेवढं पण नाही सांगत कधी. हा, आता ती लई दिवसात घरी आल्या ना, म्हणून गेली असेल गप्पा मारायला यास्मीकडं. मग एवढं सकाळचं जायची काही गरज होती वय? अगं तुला कळत कस नाही जेडे? तिच्याकडे फोन बी नाही. मग मग काय, तिला काय तर राजा संग बोलायचं असेल. अगं पण त्यात काय तेव्हा? माझ्याकडे होतं की इथं फोन. काल तर माझ्याच फोनवरून बोलत होती ती. अगं घरातनं फोनवर बोलणं आणि बाहेरनं बोलणं वेगळं असतं. जेडे अशा बी काही गोष्टी असतात ते घरातनं फोनवर नाही बोलता येत. म्हणजे अगं असेल काय ते नवरा बायकोचं. तिला काय तर त्याला सांगायचं असेल, जे आपल्याला कळणे असं तिला वाटत असेल. काय करत आपल्याला, जाऊ दे. चल मी आज जाते, जाऊन पडते जरा, आज बसते जरा. विठ्ठला पांडुरंगा. अरे देवा, हिची काय मी बोलले ते तर जाऊन नाही ना सांगायचे अजिंक्यांना? बाय बाय, एवढी गडबड करून गेली म्हणजे ती फोन करून अजिंक्यांना सगळं सांगणार आणि सगळा केलेला प्लॅन फिसकटणार. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. ती यास्मिनकडे गेली ना? यास्मिनकडे जायला पाहिजे. मामा, या या या, बसा बसा, वेलकम वेलकम. भैया कुठे दिसणार? भैया जरा कामात आहेत, तरी ते मला म्हणले कोण जर आले ना तर अजिबात दार उघडू नको. म्हणजे तुम्ही दोघं सोडून. आहे का बघा. मग काय, बरं मी आणतो भैयांना बोलून. बोलवा की तेवढं, म्हणजे आम्हाला बोलायचं त्यांच्या बरोबर. नाही नाही, हो देत त्यांची कामं. आम्हाला मस्त येळ आहे, बसतो आम्ही तवर. हा, बरं मामी, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी थंड? मिल्कशेक. चहा, चहा चालेल. बरं, चहा आलोच मी. भैया, काय करताय तुम्ही? वन अँड ओनली शीतल टॅलेंट. अहो भैया, काय झालंय? अहो तिकडे मामा मामी बाहेर आलेत. येऊ देत, नाहीतर जाऊ देत. अहो भैया, तुम्हाला कसं समजत नाही? ते जयश्री आणि तुमच्या लग्नाचं बोलायला आलेत. टॅलेंट. आणि आम्ही जयश्री बरोबर लग्नच नाही केलं तर? अहो भैया, आपण आता त्यांच्या एवढे मागं लागलोय, असं नाही नाही म्हणू शकत. का नाही नाही म्हणू शकत? अहो भैया, तुम्ही समजून घ्या. अहो गावात सगळ्यांना माहित पडलंय भैया. सगळ्यांना कळले म्हणजे माझ्या शीतलला पण कळले. हा, टॅलेंट. आम्हाला कायम अशीच पोरगी पाहिजे होती, म्हणजे शीतलच पाहिजे होती. आमच्या काळजात घर केले रे या पोरीनं. हे आमच्याशी कशी बोलू दे, कशी वागू दे, पण आमचं ट्रू लव्ह आहे रे. लई मनापासून प्रेम केले. तुला तर माहितीच आहे की, अगदी शाळेपासून. हा, आहे का नाही? टॅलेंट, मला सांग, आपण जर एखाद्यावरती मनापासून प्रेम करत असू, सहजासहजी हार मानायची का?
आपण आपलं प्रेम परत मिळवलं पाहिजे. परत तेच. हो भैया, हो संपलंय आता, सगळं संपलंय. हो हे कसं शक्य आहे? अरे का शक्य नाही? हा, प्रयत्न रगडतात तेलही गळे, असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ना. हा, आपण प्रयत्न सोडायचे नाही त्याने. ट्राय पण डोंट क्राय. हो भैया, तुम्ही प्लीज माझा ऐका. अहो तुम्ही माग नका हटू भैया. अहो तुम्ही जयश्रीवर लग्न केलंच पाहिजे. अरे सक्ती का कुणाची? आम्हाला जर वाटलं तर आम्ही लग्न करू, नाही तर नाही पण करणार, तसंच राहू. अहो पण भैया ते आलेत बाहेर, त्यांना काय सांगू? वेट करा म्हणा. वेट करा. अहो पण किती वेळ? हा, आम्हाला विचार करायला लागेल. म्हणजे आम्ही लग्न करायचंय का नाही करायचं. जाऊन सांग, वेळ लागल. पुष्पे ठेवते. होय ग बाई, पण तो हर्षवर्धन असेल हे मला काय माहित. अगं मला तर स्वप्नात बी वाटलं नव्हतं. आणि मामा कसे काय तयार झालेत तेच कळना झालंय मला. या अल्लाह, अब क्या होगा? शितले, मला तर वाटतंय की तू इथे नसताना भयानच काहीतरी केलं असणार. वाटतंय मला तर खात्री आहे, पण आता हे सांगणार कोण? म्हणून तर यांना फोन करत होते, पण नेमकी कामात आहेत. याचमुळे मी आले का नाही तेव्हा ते हर्षवर्धन बी होता तिथं. मी म्हणलं हे मेलं इथं काय करते. आत्ता माझ्या ध्यानात आलं. शीतल, कधीपासूनची शोधते मी तुला. इकडे कशी आलीस? आओ तुम्हाला सांगून आलते की. हा, तशी बोलली होतीस, पण कशासाठी आलीस ते नाही सांगितलं. सहजच का? हा, सहजच की. ते लई दिवस झालं होतं ना हिला भेटून, मग म्हणलं भेटून यावं. सकाळीच परत कॉलेजला गेल्यावर गावात नाही ना ती. अच्छा, म्हणजे हिला भेटायला आलीस वय? हा,